इचलकरंजीत महायुती अखेर एकत्र. राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला 2 जागांवर शिक्कामोर्तब. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुती एकत्र लढणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णायक तोडगा निघाला. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीत पुन्हा एंट्री झाली असून या पक्षाला 2 जागा देण्यावर एकमत झाले आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक जागांची मागणी करत तडजोड न झाल्याने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही ठिकाणी उमेदवारांचीही घोषणा करण्यात आली होती. दरम्यान भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती होणार हे जवळपास निश्चित झाले होते आणि 54-11 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा होती. मात्र रविवारी रात्री अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. उशिरा झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसलाही महायुतीत सामावून घेण्याचा निर्णय झाला. या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी या घडामोडींना दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा देण्यावर सहमती झाली असून उर्वरित 4 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. कोणत्या 2 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि